राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2024-25 गट प्राथमिक शिक्षक सौ. सुरेखा सुभाष नाईक, श्री गणेश विद्या मंदिर हाडोली, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. नवोपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक आव्हान पेलणारे तोरण. नवोपक्रमाची उद्दिष्टे: 1. विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन व लेखन करण्यास सक्षम बनविणे. 2. प्रत्येक विद्यार्थ्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाशी संबंधित असणाऱ्या सर्व अपेक्षित क्षमता व कौशल्य प्राप्त करण्यासाठी अध्ययनास पोषक वातावरण तयार करणे. 3. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शाळाबाह्य अनुभवांची शाळेतील अनुभवांबरोबर जोडणी करण्याचे कौशल्य विकसित करणे. 4. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा हेतू वर्ग अध्यापनाद्वारे साध्य करणे. नवोपक्रमामध्ये पालक सहभाग हा घटक महत्त्वाचा असल्याने नवोपक्रमापूर्वी पालक मेळावा घेण्यात आला आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व सांगून त्यांना त्याची एक प्रत वाटप करण्यात आली. शिक्षणाचा मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर भारत सरकारने जवळपास 34 वर्षांनंतर दि. 29 जुलै 2020 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पारित केले. स्वयंपूर्ण, भविष्यवेधी, लवचिक, सर्वंकष, दूरदर्शी अशा या धोरणाने भारताला जागतिक ज्ञानसत्ता म्हणून पुढे येण्याची ताकद दिली. माझ्या शाळेची जुनी इमारत अतिवृष्टीने कोसळली. शाळेचे लोकसहभागातून बदलले रूप. नूतन इमारतीच्या शासनाने आम्हाला 4 भिंती उभ्या करून दिल्या, पण ग्रामीण भागातील एक आदर्श आणि सुसज्ज शाळा करण्यासाठी आम्ही लोकसहभागातून शाळेसाठी लोखंडी कमान, सरस्वती मूर्ती, ई-लर्निंग, अँड्रॉइड टीव्ही, डिजिटल वर्गखोल्या, कॅरम, ग्रंथालय कपाट, पोर्टेबल साऊंड सिस्टीम, डायस, ट्रिपल वाद्य अशा विविध वस्तू लोकसहभागातून उपलब्ध केल्या आणि त्याचा नवोपक्रमासाठी वापर झाला. नवोपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या स्नायूंच्या हालचालींमध्ये स्थिरता येण्यासाठी विविध पारंपरिक खेळ घेण्यात आले. तसेच शिक्षणामध्ये रुची निर्माण होण्यासाठी रंगकाम, चिकटकाम, कागदकाम, बैठे खेळ, पारंपरिक खेळ घेण्यात आले. तसेच सामाजिक जागृतीसाठी कचरा व्यवस्थापनाची बालचांबूंकडून जनजागृतीही करण्यात आली. विद्यार्थ्यांना शाळाबाह्य अनुभव देण्यासाठी विविध कारागिरांच्या साहाय्याने जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रात्यक्षिक अनुभव देण्यात आले. यामध्ये काजू उद्योग, वेदकाम, मूर्ती बनवणे, वृक्षारोपण अंतर्गत एक मूल एक झाड, प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनद्वारे मतदान जनजागृती आणि स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. तसेच असाही सामाजिक उपक्रम घेण्यात आला. परिस्थितीमुळे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून गरीब, हुशार, होतकरू मुलांचे 2 शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शिक्षण चालू ठेवले. लेख वाचवा अंतर्गत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पैशाची बचत करण्याची सवयही लावली. कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तंबाखू सेवन घातक आहे याची जनजागृती विद्यार्थ्यांमार्फत केली. व्यसनमुक्ती भारत करण्यासाठी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी संगीतमय मजेदार कृती घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांचे भावविश्व जागृत करण्यासाठी विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये पांडवकालीन मंदिर, ग्रामदैवत, धरण, नदी, नाले, ओहोळ या क्षेत्रांना भेटी देण्यात आल्या. नवोपक्रमाच्या प्रारंभिक पूर्वस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पेन्सिल धरून ती गिरवण्यास सांगण्यात आले. तसेच खाच असलेल्या पाटीमध्ये अक्षरांचे सुलेखन करून घेण्यात आले. गमतीशीर चौदाकडीचे वाचन करण्यात आले. अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. तसेच पाठांवरती स्वतः व्हिडिओ निर्मिती करून प्रत्येक पाठाच्या अध्ययन निष्पत्तीनुसार
समज करून देण्यात आली. दररोज रोजनिशी हा अनोखा उपक्रम घेण्यात आला आणि त्याचे नित्यनियमित वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषय अधिक रंजक करण्यासाठी विविध ॲक्टिव्हिटी घेण्यात आल्या. यामध्ये इंग्लिशमध्ये स्वतःची ओळख, मायसेल्फ, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून माहिती विचारून घेण्यात आली. तसेच इंग्रजी कार्ड्स यांचे वाचन करून घेण्यात आले. वर्गातील सर्व भिंत वर्ड वॉल इंग्लिश अक्षरांनी लिहून घेण्यात आली. यामुळे इयत्ता 1ली-2रीचे सर्व विद्यार्थी स्पेलिंग स्वतः तयार करू लागले. हे पाहून माननीय गटशिक्षणाधिकारी आणि BDO साहेब यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास होणे आवश्यक आहे. यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार करण्याची सवय लावण्यात आली. तसेच पारंपरिक वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थ्यांकडून परसबाग निर्मिती करून घेण्यात आली. तसेच प्रबोधनात्मक संदेश संरक्षक भिंतीवर लिहून घरोघरी कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले. पर्यावरणपूरक विद्यार्थ्यांमार्फत संदेशही देण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव हा प्रथम दिनी एक अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषदेची वैशिष्ट्ये सांगणारी छत्री बनवण्यात आली होती. तसेच टोप्यांवरही विविध संदेश लिहिण्यात आले होते. ग्रंथगुढी उभी करण्यात आली. झांज पथकाद्वारे जंगी स्वागत करण्यात आले. या दिवशी विविध संस्थांनी शाळेला शैक्षणिक साहित्य, भेटवस्तू प्रदान केली. अशा विविध उपक्रमांमुळे शाळेला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये माझ्या शाळेचा आजरा तालुकास्तर तृतीय क्रमांक आला. JP नाईक माझी समृद्ध शाळा स्पर्धेमध्ये तालुकास्तर प्रथम क्रमांक, सांस्कृतिक स्पर्धेमध्ये नाट्यकरण विभागामध्ये सलग 4 वर्षे तालुकास्तर प्रथम क्रमांक,